the voice of Maharashtra. साताऱ्यातील फलटणमध्ये आईसह एका 7 वर्षाचा मुलाचा विहिरीत मृतदेह आढळून आलेला आहे. आई आणि हा मुलगा सकाळी 7 वाजता घरातून कोणतेही कारण न सांगता घराबाहेर पडले होते, परंतु बराच वेळ झाला तरी देखील परतले नसल्याने शोध घेतला असता त्या दोघांचाही मृतदेह एका विहिरीत आढळून आला. हा प्रकार नक्की कसा घडला याचा शोध आता लोणंद पोलीस घेत असून सध्या तरी लोणंद पोलिसांमध्ये या संबंधी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार माधुरी लक्ष्मण कचरे वय 38 व त्यांचा मुलगा शंभूराज लक्ष्मण कचरे वय 7 हे दोघेही राणा सालपे तालुका फलटण असे मृतदेहांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: माधुरी कचरे या मेंढपाळ शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना 2 मुले व 1 मुलगी आहे. मोठी मुलगी व 1 मुलगा पाचगणी येथे आश्रमशाळेत शिक्षणासाठी आहेत. दरम्यान माधुरी कचरे, त्यांचे पती लक्ष्मण कचरे व लहान मुलगा शंभूराज हे तिघेच घरी सालपे येथे राहत होते. लक्ष्मण कचरे हे पाचगणीला मुलांकडे गेले होते. त्याच वेळेला माधुरी आपला मुलगा शंभूराज यास घेऊन कोपर्डे गावच्या हद्दीतील श्रीकृष्ण मंगल कार्यालयानजीक येऊन तेथील दुकानातून लहान मुलांसाठी काहीतरी खाऊ घेऊन त्या चालत पंढरकी नावाच्या शिवारातील विहिरीकडे गेल्या. त्याच विहिरीत ते दोघेही पडून पाण्यात बुडून त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत दादा यशवंत कचरे वय 37 राहणार सालपे तालुका फलटण यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हवालदार मधने पुढील तपास करत असल्याचं समजतंय. महिला आणि तिचा 7 वर्षाचा मुलगा असे सकाळी 7 वाजता घराबाहेर गेले होते. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह हा एका विहिरीमध्ये उडून आलेला आहे. त्या संदर्भात आपण एनसीपीएम वगैरे केलेला आहे. तर पाण्यात बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्या संदर्भात लोणंद पोलीस ठाण्यास अकस्मात 37/2025 दाखल केलेला आहे.